हॅलो, हाय, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण बघूया नेहा भाग 29. एक रहस्यमय कथा. आज राजन उठताच काहीतरी विचारात दिसत होते. आज त्यांच्यावर तिसरा प्रयोग सुरू करणार होते. वॉर्ड बॉय, दादा, डॉक्टर साहेब पेशंटला घेऊन या म्हणतात. राजन थोडे घाबरत होते. त्या मशिनरी आणि जवळ कोणीही नाही. नेहा, स्वप्नील, कल्पना दिसत नसल्यात. आता ते सगळ्यांना ओळखू लागले होते. तसे आवाज देऊ लागले. इतक्या वर्षांनी कधी बोलत नसल्यास चूप राहण्याची सवय झाली होती. ते आता बऱ्यापैकी बोलत होते. नेहाला माझी गोल्डी म्हणाले. नेहाला ते तिच्या बालपणापासून गोल्डी म्हणूनच आवाज द्यायचे. ट्रीटमेंटचा फायदा दिसायला लागला होता. मुख्य म्हणजे ते तिथे ज्ञान साधना करीत बसायचे आणि नेहा गोल्डी नावाचा जपसुद्धा करीत बसायचे. त्यांना तहान, भूक कशाचेही भान नसायचे. त्यांच्यात खूप आत्मिक शक्ती वाढली होती. एक प्रकारे ते साधू संत यांचे आयुष्य जगताना बाकी वेळ ते मौन धारण करीत असायचे. ह्यामुळेच कदाचित असेल पहाडातील लोक त्यांना दैवी शक्ती, दैवी अवतार मानू लागले होते. ते कुठे जाऊ नयेत म्हणून त्यांच्या पायाला साकड्या बांधून ठेवण्यात आल्या होत्या. इतकी माहिती डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नातून त्यांना मिळाली होती. आता ते या गुहेत पडल्यावर काय झाले आणि ते तिथून बाहेर का आले नाहीत, असे अनेक प्रश्न होते. आणि त्यांना झाडावर कोरलेले नाव कधी कोरले असेल? तेव्हा त्यांनी गावात पळून जाण्याचा प्रयत्न का बरं केला नाही? गुहेत जाणे योग्य होते का? अजून तिथे किती लोक लपून बसलेले आहेत? हे सर्व मानवनिर्मित आहे की काहीतरी वेगळं आहे यामागे? खूप प्रश्नांची उत्तरे हवी होती, पण एकदम नाही. तर कलेकलेने ही केस हाताळावी लागणार होती, असे आश्वासन डॉक्टरांनी दिले. आज डॉक्टर थ्रीम थेरपी याचा उपयोग राजनवर करणार होते. अवचेतनात काय चालू आहे याचा मागोवा घेतील. या थेरपीतून दडलेल्या आठवणी आणि भावना माहिती काढणार असा डॉक्टरांचा विश्वास होता. शिवाय त्यांचे ब्रेन स्कॅनिंग करून विस्मरणाच्या कारणाचा शोधसुद्धा घेऊन जुनी माहिती मिळवली होती. यानंतर त्यांना वार्डात आणण्यात आले. नर्स, डॉक्टरांनी आपणास बोलवले आहे. नेहा आणि स्वप्नील डॉक्टरांच्या केबिनकडे गेले. मे आय कम इन सर? या या या, बसा बसा. दोघंही खुर्च्यांवर बसले. कसे आहेत बाबा? ते अगदी परफेक्ट आहेत. या थेरपीतून बरेच दडलेले बाहेर आले बघा. आता तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता. मी काही मेडिसिन लिहून देतो, त्यामुळे त्यांना टेन्शन होणार नाही. बाकीची थेरपी घरूनच करायची आहे. कशी करायची ते मी या चार्टवर लिहून देतो. अगदी स्टेपप्रमाणे करा आणि सोपंच आहे अगदी. सोबत मी तुम्हाला मुलगासुद्धा देतो. तुम्ही काळजी करू नका. महिन्यात एकदा रुटीन चेकअपला आले तरी चालेल. काउंटरवर सगळी फॉर्मॅलिटीज पूर्ण करू शकता. ऑल द बेस्ट, डॉक्टर म्हणाले. बरं डॉक्टर साहेब, थँक्यू सो मच. नेहा आणि स्वप्नील केबिनमधून बाहेर आले. नेहा, मी काउंटरवर जाते. तू हवं तर आईला सांग ना, आपण घरी जाणार आहोत. तिला माहिती होतं पेशंटला डिस्चार्ज मिळणार आणि सर्व पेमेंट भरावे लागणार. आतापर्यंत स्वप्नीलने बऱ्याच औषधांचे पैसे पे केले होते. हे तिच्या मनाला पटत नव्हतं. स्वप्नील, आईजवळ तू जा, मी इथे थांबतो आणि फॉर्मॅलिटीसुद्धा मी पूर्ण करतो. त्याने तिचे काही न ऐकता तिचा हात पकडला आणि तिला वार्डात नेले. आईबाबासोबत बस, असं त्याचं हक्कानं वागणं तिला खरंच आवडलं. मित्र असावा तर असा. आणि ती गालातल्या गालात स्मित करू लागली. स्वप्नील काउंटरवर येऊन डिस्चार्ज फाईलबद्दल चौकशी करू लागला. किती पेमेंट करायचे आहे? अहो, पेमेंट पूर्ण केले आहे. उलट हे 5,000 त्यांना परत करायचे आहेत. हो का? कोणी पेमेंट पूर्ण केले? कल्पनाताईचे बाबा आलेले ना, त्यांनी. अच्छा, ठीक आहे. माझी तर भेट झाली नाही. डॉक्टरांच्या केबिनमध्ये असताना आले असतील कदाचित. राजन बाबा त्यांचे जावई आहेत. किती आनंदाचा क्षण आहे तो त्यांच्या आयुष्यात. मला पण भेटायला हवं त्यांना. स्वप्नील वार्डमध्ये गेला. नेहा ट्रॅकिंगवर गेली असताना ताईच्या आईबाबांना फार काळजी असायची लेकीची. तर कल्पनाताई म्हणाल्या, स्वप्नील आहे ना, नेहाचा खूप मित्र आहे, छान अगदी. तो माझी फार काळजी करतो. आईबाबांनी त्याच्याबद्दल संपूर्ण विचारपूस करून ठेवली होती. कोण आहे, काय आहे, कुठला मुलगा आहे
आणि कल्पना तुझी एवढी काळजी का करतो, अरे रे रे, इतके प्रश्न आईबाबांचे. पण जेव्हा प्रत्यक्षात त्याला भेटवलं तर आईबाबासुद्धा खूप खुश झाले. तो येताच त्यांना वाटले हे डॉक्टर साहेब असतील. हँडसम परफेक्ट फिगरवाला, चेहऱ्यावर तेज सभ्यता दिसत असून तो अगदी फिल्मी हिरोसारखा मजबूत बांधा असलेला हा हँडसम मुलगा स्वप्नील आहे. तर त्यांना स्वप्नीलला भेटून खूप आनंद झाला. आजोबा स्वप्नीलजवळ आले. माझ्या मुलीचा खूप सांभाळलेस, खूप खूप आभार तुझे. अहो बाबा, असं बोलू नका प्लीज. यू आर व्हेरी नाईस, आजोबा म्हणाले. त्यांना खूप काही बोलावंसं वाटत होतं, पण परिस्थिती बघून ते गप्प राहिले. आता सर्व तयारी झाली. नेहाने निघताना फाईल आणि 5,000 रुपये घेतले. इतक्या दिवसात सर्वांशी ओळख झाली होती. काही स्टॉप स्वच्छता करणारे, गार्ड त्यांना भेटवस्तू देऊन निरोप घेतला. आजोबा आणि आजीकरिता कॅब बुक केली. बाबांना सांभाळणारा मुलगा त्यांच्या गाडीत बसला. स्वप्नीलच्या गाडीत बाकीचे बसले. स्वप्नील कार चालवणारा म्हणून चालक सीटवर बसला. राजनला आपण आपल्या घरी जातोय हे सांगण्यात आले. ते हो म्हणाले. थेरपी आणि औषधामुळे आता ते बरंच काही बोलायचे. दादर ते पुणे 3 तासातच ते घरी पोहोचले. बाहेर अंगणात खुर्च्यावर बसले होते. नारायण धावत नेहाला येऊन बिलगला. ताई, इतके दिवस दिसली नाहीस ग, म्हणून गाल फुगवून होता. पण तसे त्याने राजनला बघितले. ताई, या बाबांना तू घेऊन आलीस ना? तू कथेतली परी आहेस. तू म्हणायची तसं केलं ताई तू. नाही बाळा, ती खऱ्या आयुष्यातली परी आहे, स्वप्नील म्हणाला. हो, अशक्य असलेलं तू शक्य केले बेटा, आजोबा म्हणाले. त्यात माझ्या बाबांचे सहकार्य आहे आणि ते आवाज, ते स्वप्न, त्या बऱ्याच गोष्टी मला फेवर करीत होत्या. मी असं काही विशेष काही केलेलं नाही. निसर्गाला माझ्यामार्फत हे घडवून आणायचं असेल कदाचित. नारायणच्या आईने चहा आणि बिस्किट न सांगता ट्रेमध्ये घेऊन आली. इतकी आळशी आणि कंजूसबाई आयुष्यात पहिल्यांदा चांगली वागली. घरकाम करणारी मावशी लगेच येऊन कामाला सुरुवात केली तिने. घर स्वच्छ होताच सर्व हॉलमध्ये बसले. डॉक्टरने दिलेल्या चार्टवर उद्यापासून काम सुरू करू, असे स्वप्नील म्हणाला. आजोबा, अहो स्वप्नीलराव, आता आरामात बसा हो, जीवन बनते आहे, असंच जाऊ देणार नाही तुम्हाला. कल्पनाताई, हो हो, बरोबर बोलतात बाबा, या हो इकडे बसा, घाई करू नका. नेहा, सगळे म्हणतात तर थांब ना. स्वप्नील, आता नक्की थांबतो. तुम्ही म्हणत असाल तर इथेच राहतो. यावर सगळेच हसायला लागले. आजी, अहो थट्टा नाही बरं का, खरंच आमची इच्छा आहे. स्वप्नील म्हणतो, माझी सुद्धा खूप इच्छा आहे. असे खेळीमेळीच्या वातावरणात राजन पण एकदम बोलले, थांबा हो स्वप्नील. सगळे खूप आनंदाने राजनकडे बघू लागले. आज स्वयंपाकात पुरणपोळी वगैरे बनवायला घेतली. स्वयंपाकात 2 बाया असल्याने लवकरच जेवण बनले. सर्व एकत्रित बसून जेवणाचा आस्वाद घेतला. आता इतक्या जास्त सदस्यांची घरात आवश्यकता भासत होती. घर असं रिकामं वाटायला नको. राजनच्या पायाच्या जखमा ठीक झाल्यामुळे आता ते स्वतः चालायला लागले. ते सगळीकडे फिरून एक एक वस्तूचे निरीक्षण करू लागले. नेहा त्यांचा हात पकडून सर्व घर फिरवले. त्यांच्या आवडत्या बगीचात घेऊन गेली, जो घराच्या एका बाजूला होता. सोबत स्वप्नीलसुद्धा होता. त्यांना दुरून आजोबा आणि आजी न्याहाळत होते. जुने लोक खूप हुशार असतात. त्यांचे एकतर्फी प्रेम त्यांच्या लक्षात आले. काय ग, मुलाचं प्रेम दिसतं. आपली नेहा छानच वागते, पण तिच्या मनातलं काढण्याचा प्रयत्न केला आहेस काय कधी? आजी म्हणाली. ती हो किंवा नाही काहीच बोलत नाही, कल्पना म्हणाली. याचा अर्थ हो आहे असं समजावे, आजी म्हणाली. आता आपण तिच्या मनातलं काढण्याचा प्रयत्न करू, कल्पनाताई. दुसरी मुलगी त्याच्या आयुष्यात आली ना तर मला फार दुःख होईल, आजी म्हणाली. अगं आई, हे काय बोलतेस? तो मित्र आहे तिचा. त्याच्या घरची मुलगी बघत असतील, तो कशाला थांबेल? तुला तर माहीत आहे ना, अजून काही नेहू 4 वर्ष लग्न करणार नाही, कल्पनाताई बोलल्या. मी कुठे म्हणते लग्न करायला, साखरपुडा तर करू शकतो ना, आजी म्हणाली. 4 वर्षाच्या आधीच साखरपुडा करून ठेवायचा का? त्याच्या घरचे कुटुंब तयार होणार? हो, का नाही होणार? स्वप्नील त्यांना समजवेल ना. अनुभवी नजर आहे ही माझी. मुलाचं खूप प्रेम दिसतं मुलीवर, आजी म्हणाली. आई, तू म्हणतेस तसं होईल ना ग, कल्पनाताई. मी आता इकडे आले आहे ना, बघच तू. आम्ही जमवतोच, आजी म्हणाली. नेहाला आधी समजव, प्रेमानं सांग, कल्पनाताई म्हणाली.
तिच्या मनातलं समजून घेईल आधी. तू काळजी करू नकोस बाळा, मी बघतेच आता. कल्पनाताई त्याच्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून लेटून होत्या. मानसिक आधार आईवडिलांकडून नेहमीच मिळत होता आणि त्यांना या आधाराची गरजसुद्धा होती. आई, राजन पूर्ण बरे होईपर्यंत दुसरे कोणतेही कार्य नको. सध्या नेहाला तिच्या बाबांची सेवा करू दे, कल्पनाताई म्हणाल्या. हो, यावर्षी असं काहीच नको, पण बोलून तर ठेवू शकतो ना आपण. अगदीच कासवाच्या चालीने, आजी म्हणाली. हो, तर मग ठीक आहे. हे जावई, राजन जावई, नेहा, स्वप्नील कुठे आहेत? ते बगीच्यात बसून बोलताहेत. बरं बरं, बसू दे त्यांना. कल्पनाताईच्या मनात, काय बोलत असतील ते? मी उगाच जाऊन खोळंबा करणार नाही. नेहा तसंही रेकॉर्ड करत असेल सर्व. पुढच्या भागात काय आहे हे माहीत करण्याकरिता तुम्ही ही कथा नक्की ऐकत राहा. धन्यवाद. हॅलो, हाय, नमस्कार.